बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल की बाबा मला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, काम करायचं शेअर मार्केटमध्ये, पण मग मी अकाउंट कोणत्या कंपनीचं ओपन करू? आणि तर मित्रांनो आज आपण त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. आपण माहिती घेणार आहोत एक असा ब्रोकर का जो ब्रोकर शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहे. आता बरेच ब्रोकर आहेत मित्रांनो बघा, आता समजा झिरोदा आहे, ग्रो आहे, बरेचसे काय ब्रोकर आहेत, पण ते शेअर बाजारामध्ये लिस्टेड नाही आहे. जो ब्रोकर शेअर बाजारामध्ये लिस्टेड असतो त्याचं कामकाज पारदर्शी असतं. असाच ब्रोकर आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे 5paisa.com किंवा आपण 5 पैसा सुद्धा म्हणू शकतो. आता मित्रांनो हा जो ब्रोकर आहे ना, तर ही कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती असेल IIFL म्हणजे काय, त्याचं जुनं नाव आहे इंडिया इन्फोलाइन. तर मित्रांनो ह्या कंपनीची पॅरेंट कंपनी आहे, म्हणजे ह्या कंपनीनं ही कंपनी स्थापन केलेली आहे. आता त्या काळामध्ये कसं असायचं मित्रांनो, फुल सर्व्हिस ब्रोकर आणि नंतर हा प्रकारला डिस्काउंट ब्रोकर. तर त्यावेळेस IIFL ही फुल सर्व्हिस ब्रोकिंग कंपनी होती आणि म्हणून त्यांनी डिस्काउंट ब्रोकिंग कंपनीसाठी 5paisa.com कंपनीची स्थापना केली होती. आता मित्रांनो तर आता इथं या सगळ्यात जो काय आपण म्हणूया सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आपल्याला याच्यामध्ये, सगळ्यात महत्त्वाचा फायदा कसा असतो मित्रांनो बघा, आपल्याला जर कुठल्याही ब्रोकरकडे जर आपण अकाउंट ओपन केलं तर आपल्याला नेहमी येणारे खर्च कोणते? पहिला खर्च आहे हा आपल्या डीमॅट अकाउंटची AMC म्हणजे 12 महिन्याचा जे काय मेंटेनन्स चार्जेस असतो तो चार्जेस. दुसरा जो खर्च असतो तो म्हणजे ब्रोकरेज, तो कंटिन्यू लागत असतो. तिसरा खर्च काय असतो, कधी कधी आपण ब्रोकरकडे उधारी करतो तर त्या उधारीला इंटरेस्ट रेट किती आहे कारण ते पण महत्त्वाचं आहे. आणि आणखीन एक असतं काय, काही ब्रोकर्स आहेत ते हिडन चार्जेस घेतात, आपल्याला त्याचं माहीत नसतं. आणि मग आपण काय करतो मित्रांनो, आणखीन एक आपला खर्च असतो प्लेज अनप्लेज चार्जेस. ते का जर समजा आपल्याकडे समजा कल्पना करा 1 लाख रुपयाचे शेअर्स आपल्याकडे होल्डिंग आहेत आणि होल्डिंग असल्यानंतर मग आपल्याला असं वाटतंय अरे बाबा आता हा शेअर्स वरती जाईल पण माझ्याकडे फंड नाही, मग आपण ते शेअर्स काय करतो, प्लेज करतो. तर प्लेज करतो म्हणजे ते शेअर्स आपण त्या ब्रोकरकडं गहाण ठेवतो आणि त्याच्यावरती आपला तो ब्रोकर साधारणतः त्याच्या जर समजा लाख रुपयाचे शेअर्स असतील तर 75,000 80,000 आपल्याला मार्जिन देतो किंवा लिमिट देतो किंवा कर्ज देतो, लगेच देतो आणि मग त्यातून आपण शेअर्स घेऊ शकतो, पण त्याला व्याज असतं. आता त्याच्यासाठी मित्रांनो शेअर्स आपण प्लेज करताना चार्ज लागतात आणि शेअर्स अनप्लेज करताना चार्ज लागतात. तर हे जे खर्च आहेत ना, तर हे खर्च आपल्याला मित्रांनो नेहमी लागत असतात. आणि आणखीन हे सगळ्यात महत्त्वाचा खर्च असतो डीमॅट डेबिट चार्जेस. ते कसे असतात, जर तुम्ही डिलिव्हरीमध्ये शेअर्स घेतला म्हणजे आज शेअर्स घेतला आजच्या आज विकला तर तो चार्ज लागत नाही. आणि पण जर शेअर्स आज घेतला आणि तो शेअर समजा तुम्ही उद्या विका, परवा विका, कधी विका, तर त्यावेळेस तुम्हाला एक डीमॅट डेबिट चार्जेस लागतात आणि ते चार्जेस तुमचा तो ब्रोकर काही अंशी घेतो आणि नंतर तुमचे CDSL किंवा NSDL काही चार्जेस घेतं. आता आपण बघणार आहोत मित्रांनो आता या 5paisa.com मध्ये नेमकी ब्रोकरेज किती आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो बघा, तर इथं जे ब्रोकरेज आहे ते ब्रोकरेज इथं आहे 20 रुपये पर ऑर्डर. मी इथं तर म्हणजे पर लॉट नाही म्हणते, तर म्हणजे तुम्ही पहिला सौदा 10,000चा करा, 50,000चा करा, लाखाचा करा, करोडोचा करा, आता त्याच्यामुळे तुम्हाला 20 रुपयाच ब्रोकरेज पडणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता बरेच जण ऑप्शन ट्रेडिंग करतात आणि बरेच ब्रोकर ऑप्शनमध्ये पर लॉट प्रमाणे ब्रोकरेज घेतात. पण इथं असं आहे का जर तुम्ही एका वेळेस 10 लॉटची ऑर्डर टाकली तरी 20 रुपये ब्रोकरेज, 20 लॉटची ऑर्डर टाकली तरी 20 रुपये ब्रोकरेज, तर हे ब्रोकरेज यांचे 20 रुपये आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ब्रोकरेज सुद्धा कमी करता येऊ शकतं. आता ते कसं कमी करायचं, तर मित्रांनो त्यांचे साधारणतः दोन त्यांचे वाले पॅकेज येतात. एक पहिला आहे त्यांचा अल्ट्रा ट्रेडर पॅक आणि दुसरा आहे त्यांचा सुपर सेवर पॅक. आता याच्यामध्ये काय असतं काय म्हणजे का जो जर त्यांच्यावाला एक साधारणतः 500 रुपयाचा प्लॅन येतो, तर म्हणजे किती 500 रुपये मंथली. आता या 500 रुपये मंथली प्लॅनमध्ये तुम्हाला तुमचं ब्रोकरेज जे आहे ते ब्रोकरेज तुमचं 10 रुपये होतं, म्हणजे तुमचं ब्रोकरेज जे आहे ते 50% ब्रोकरेज होतं. आणि दुसरं हे त्यांचं जे काय आपण म्हणतो सुपर सेवर पॅकेज येतं, अल्ट्रा सुपर सेवर पॅकेज, त्याच्यामुळे तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला 1,000 रुपये प्लस GST भरायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 100 ट्रेड फ्री असतात. आता 100 ट्रेड फ्री म्हणजे काय, तुमचं 1,000 रुपये तर परत भेटले. राहिला प्रश्न तुमचा वरच्या GSTचा 180 रुपयाचा. त्यामध्ये तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस काहीच नाही आहे, तर म्हणजे तुम्हाला डिलिव्हरीसाठी ब्रोकरेज द्यायचं नाही आहे, तो एक फायदा. आणखीन एक फायदा आहे का तुमचं मग दुसरं इंट्राडेचं ब्रोकरेज असेल किंवा फ्युचर ऑप्शनचं ब्रोकरेज असेल 10 रुपये होऊन जातं, म्हणजे ब्रोकरेज सुद्धा 50% कमी होतं. आणि
डीमॅट डेबिट चार्जेस हा 1 रुपया पण लागत नाही. आता जर तुम्ही एका महिन्याभरामध्ये जर समजा 100 कंपन्यांची डिलिव्हरी विकली आणि तर तुम्हाला जवळजवळ बाकीच्या ब्रोकरकडे 2000 रुपये खर्च येईल. तो खर्च तुमचा इथे वाचणार आहे. आणि आता जर हे पॅकेज जर तुम्ही घेतले नाही तर मग तुम्हाला साधारणतः 15 रुपयापर्यंत डीमॅट डेबिट चार्जेस लागतात. आता आणखीन एक मी तुम्हाला सांगितलं DPC म्हणजे का पेमेंट डिले, पेमेंट चार्जेस आणि किंवा का जर आपल्या अकाउंटला काही डेबिट असलं तर त्याचे साधारणतः इंटरेस्ट रेट. आता हे जवळजवळ सगळ्यांकडेच वार्षिक 18% आसपास हा रेट साधारणतः जातो. आपण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे का जो म्हणजे जे हे काय ॲप आहे त्या ॲपचा सगळा UI म्हणजे आपल्याला ते ॲप वापरायला सोपं आहे, त्याचा इंटरफेस चांगला आहे, फंक्शन वगैरे सगळं व्यवस्थित आहेत. आपल्याला प्रॉफिट लॉसचे जे काही स्टेटमेंट आहे ते आपल्याला एका क्लिकवरती ॲपवरतीच बघायला भेटतात. काय ठिकाणी आपल्याला बॅक ऑफिसला जावं लागतं. फंड्स त्यांचं ट्रान्सफर वगैरे प्रोसेस एकदम स्मूथली आहे. फंड्स विड्रॉल आहे, ज्या त्या दिवसाचे फंड्स विड्रॉल टाकले तर त्यांचे ज्या त्या दिवशी विड्रॉल येते. आणि तर मित्रांनो हे सगळं अशा प्रकारे म्हणजे हे जे काय म्हणू आपण ॲप आहे ते आपल्याला वापरायला युनिक आहे. आणि का तेव्हा मित्रांनो बघा जर आपल्याला जर या 5 पैसा ट्रेडिंग कंपनीमध्ये जर समजा आपल्याला याच्या 5 पैसामध्ये जर आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर मित्रांनो आपली लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंकनुसार जाऊन आपण अकाउंट ओपन करू शकता. आणि आपल्याला मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला आपला टेलिग्राम चॅनल आहे तो टेलिग्राम चॅनलसुद्धा आपल्याला खाली लिंक दिलेली आहे, तो सुद्धा फ्रीमध्ये आपण मित्रांनो जॉईन करू शकता. आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मेसेज टाकू शकता. आपण त्याचे फोन नंबर टाकू शकता, आपल्याला फोन केला जाईल आणि माहिती दिली जाईल. आणि का मित्रांनो तेव्हा जर माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.